नवी मुंबईत प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर येते। कुटुंबाकडून दोषीवर कारवाईची मागणी करण्यात येते। शवगृहाबाहेर नातेवाईकांनी घोषणाबाजी करत दोन्ही डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह हाती घेणार नाही अशी मागणी देखील केली आहे। या ठिकाणी एका महिलेचा प्रसूतीनंतर हे झालेलं आहे, मयत झालेली आहे। नेमकं काय सांगाल? आज तुम्ही या ठिकाणी निषेध देखील व्यक्त केलेला आहे। अनेक वेळा अशा प्रकारची समस्या तुमच्याकडे, नेमकं काय सांगाल? आपण पाहतोय की नवी मुंबई महानगरपालिकेचा गलथान कारभार वारंवार आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत। कालच झालेली दुर्दैवी घटना अगदी 32 वर्ष असलेल्या संगीताताई घारात यांचा डिलिव्हरी दरम्यान मृत्यू झालेला आहे। कंटिन्यू 2 तास ब्लिडिंग झाल्यानंतर जर डॉक्टरांना कळत असेल की त्यांना हलवण्याची किंवा हे करण्याची गरज आहे, तर यासारखं दुर्दैव इथे नाहीये। आपण पाहतोय की बऱ्याचशा सुविधांचा अभाव नवी मुंबई महानगरपालिकेत आहे। बऱ्याच वेळा डिलिव्हरीला पुरेशी साधनं नसल्यामुळे ते जे असेल किंवा सायन रुग्णालयामध्ये पाठवलं जातं। या संदर्भात आपण वारंवार जवादे सर असतील किंवा आरोग्य विभागाशी पाठपुरावा केलेला आहे, परंतु त्याबाबत अजून काहीच सुधारणा झालेला नाही। याबाबत परवा दिवशीच आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब येतात, त्यांच्याकडे सुद्धा ही गोष्ट नजरेस आणून आपल्याला जेवढ्या सुधारणा किंवा जेवढ्या आरोग्य यंत्रणा सुधारणा करता येईल त्या संदर्भात आपण मागणी करणार आहोत। मॅडम, प्रसूती दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी होत्या, नेमकं काय सांगा? मी ज्यावेळेस आले ना तर डॉक्टर बोलले की, मी त्या डॉक्टरांना विचारलं, ते डॉक्टर बोलले की, मी म्हणलं असं का झालं? तर डॉक्टर बोलले की ब्लड गेल्यामुळे असं प्रॉब्लेम झालाय। मग मी विचारलं, तुम्ही ब्लड ज्यावेळेस गेलं तेव्हा तुम्ही कुठे होता? तर आम्ही सगळेजण तिचं ट्रीटमेंट करतच होतो, आम्ही सगळ्या दवा गोळ्या त्याला देतच होतो। तरी पण ते बोलले की असं कसं झाल्यामुळं तुम्ही लक्ष का नाही दिलं? तुम्ही लक्ष नाही दिल्यामुळं असं झालंय। तर नाही म्हणले, तर आम्ही मॅडम लक्ष वगैरे सगळं दिले। मग ती लोक अशी बोलतात की, तिची मम्मी अशी बोलली की काय मला लक्ष दिलंच नाहीये आणि जर जास्त ब्लड गेल्यामुळे तिला तसं झालंय। आणि काय बोलली की डॉक्टर काय म्हणली, ह्या मुलीने आम्हाला लय त्रास दिलाय। डिलिव्हरला ज्यावेळेस आणले ना तर ते डॉक्टर बोलली, ह्या मुलीने आम्हाला लय त्रास दिलाय। तर त्याच्यामुळे काय केलं असेल तर त्यांनी मी काय सांगू शकत नाही। मग तुम्ही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही प्रयत्न हातात घेत नाही। आम्हाला न्याय पाहिजे। मनीषा अतुल वाघ। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। डॉक्टर वळसंकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मनीषा माने या महिलेविरोधात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान आरोपी मनीषा माने हिच्यासोबत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करणार आहेत। याच्यामध्ये या जी मनीषा मुसळे माने या ज्या आहेत, या 2008 पासून वळसंकर हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहेत। ते सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की 17/4ला तिने एक मेल पाठवला वळसंकर साहेबांना की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कपात होतोय, माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जातं आहे, माझी बदनामी होती वगैरे वगैरे असे काहीतरी तिच्यावर आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत, नाहीतर मी आत्महत्या करेन अशी काहीतरी तिनं मेल पाठवला 17 तारखेला। 17 तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं। घरी नाही, हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं। हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली, लिखित माफी मागितली। माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली, अशी यांची FIR आहे। आज मनीषा मुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले आणि हजर केल्यानंतर त्यांनी 8 ग्राउंड सांगितले पोलीस कस्टडीसाठी की बाबा या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत, ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे। ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे, त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत। मूळ प्रत जी हॉस्पिटलमध्ये फाडली, मेलची जी मूळ प्रत होती ते ज्यावेळेस तिला बोलवून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती। मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशा प्रकारे त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे। याकरता 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती। त्याच्यावर आम्ही आरोपीतर्फे युक्तिवाद करताना असा केला की हे डॉक्टर साहेब हे प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका, अशा कारणामुळे एखाद्या प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाही आहे। या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे, पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे, असा आम्ही युक्तिवाद मांडला
आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाही आहे. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे, ती चिठ्ठी टाईपड आहे, त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाही आहे. आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली, त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला, पोलिसांचा युक्तिवाद ऐकला. पोलिसांचं असं म्हणणं होतं की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही, त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी. या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे. पण मग पुढे काय भूमिका असणार आहे? कारण आता आम्ही 23 तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू. आर्थिक गैरव्यवहाराचे काही आरोप आपल्या आशिलावरती करण्यात आलेले होते का? नाही, तसा एकही आरोप त्यांचा नाही आहे. तसे FIR मध्ये सुद्धा नाही, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप एक सुद्धा नाही त्यांच्यावरती. त्यांच्यावर फक्त आरोप एवढाच आहे की त्यांनी 17 तारखेला एक मेल पाठवला आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टर साहेबावर आरोप केले की बाबा माझी पगार कपात करू नका, मी फार जुनी कर्मचारी आहे, आणि असे आरोप आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आरोप नाही आहेत. आपल्या आशिलांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि त्यामुळे मानसिक दबावापुढे डॉक्टरांनी आत्महत्या अशी केली. त्यांची स्टोरी आहे. पण त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं असे ते FIR मध्ये सांगतायत. बोलावून घेतल्यानंतर या आरोपीने माफीसुद्धा मागितली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली. त्याच्यामुळे जर ती माफी मागितली असेल आणि ज्या अर्थी तिला बोलावून घेतलं त्या अर्थी त्या कर्मचाऱ्यावर विश्वास असेल म्हणूनच बोलावून घेतलं असेल, अदरवाईज त्याला बोलायचं काय कारण होतं? ती तेवढीच दुष्ट होती, ती तेवढीच त्यांना त्रास देणार होती, तर डेफिनेटली तिला बोलावून घेण्यात आलं नसतं. ते डायरेक्ट FIR केले असते. आपल्या कामावरनं काही कमी करण्यात आलं होतं? काही नाही, फक्त पगार कपात, 1 दिवसाची पगार कपात केली होती, एवढाच विषय. नाही, पण त्याच्यामध्ये त्या मानसकन्या होत्या असं देखील बोललं जातं. हो, 2008 पासून त्या त्यांच्याकडे नोकरीस होता. त्यांनी भरपूर म्हणजे चांगल्या पदावर त्यांना नेमलं होतं. त्याच्यामुळे जुने कर्मचारी असल्यामुळे त्यांना मानत असतील कदाचित. पण मग त्यांना कामावर त्यांचा जो पगार आहे तो कोणी कट केलेला होता? म्हणजे प्रशासन म्हणून? नाही, कल्पना नाही त्याची. प्रशासन म्हणून कोणी पगार कट केला? माफी कशासाठी? मग तो आरोप केला, एवढी जुनी सहकारी आहात तुम्ही. काय आरोप केला? हा आरोप की माझा 1 दिवसाचा पगार कपात काय करताय तुम्ही, बाकी इतर कर्मचाऱ्यांचा काय ऐकताय? माफी मागायचं काय? तो मेलमध्ये पत्र पाठवलं ना, मग त्यामुळे डॉक्टर साहेब व्यतीत झाले की अशी कशी पाठवली आणि त्याच्यामुळं ती माफी मागितली. किती पगार कपात झालेला आहे काय? 1 दिवसाचा पगार असं सांगतायत. ठीक, आकडा नाही आला. भाजपाने राज्यभरात नवीन मंडळ अध्यक्षाची रविवारी निवड केली आहे. त्यामध्ये कल्याणमध्ये पूर्वी 9 मंडळे होती, त्याची आता 20 मंडळे झाली आहेत. त्यात डोंबिवली पूर्व, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ विधानसभा या 5 विधानसभांचा समावेश आहे. त्यामध्ये कल्याण ग्रामीणमधून मंदार टावरे यांची निवड करण्यात आली आहे. अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे यांच्या उपस्थितीत टावरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा फळी असणारा पक्ष आहे. या कार्यकर्त्यामध्ये नाव, गाव, जात बघून कधी पद मिळत नाही. जो कार्यकर्ता निष्ठावंत आहे, जो प्रामाणिक आहे, पक्ष संघटना जो वाढवतो, तळागाळातला जो आहे, ज्याचे पाय जमिनीवर आहेत, जो संघटना व्यवस्थित चालू शकेल अशा कार्यकर्त्याला पक्ष संधी देतो. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की पक्षाचे आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी हे रचना जे केलेल्या आहेत सगळ्या, त्याच्यामध्ये 100 बूथला एक अध्यक्ष अशी रचना आहे. त्यामुळे आता मंदारजीना हे नगरसेवक आहेतच आणि खूप डॅशिंग नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आहे. वार्डामध्ये, महानगरपालिकेमध्ये छाप उमटवलेला नगरसेवक आहे. त्यांनी काय केलं, मधला जो पट्टा आहे आमचा कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये येणारा, त्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यांना आज आपण घोषित केलं आणि खूप चांगलं काम करतील असा आम्हाला पूर्ण खात्री, विश्वास आहे. खूप चांगला कार्यकर्ता आहे. तशाच रचना पूर्ण जिल्हाभर आज झालेल्या आहेत. 20 अध्यक्ष आमच्यात बाहेर, 20 अध्यक्ष आज नवीन आपण सगळे करतो आहे आणि सगळे अध्यक्ष स्ट्रॉंगली अध्यक्ष आहेत. घराघरामध्ये संघटना वाढवण्यासाठी, पोचवण्यासाठी सगळेजण आम्ही प्रयत्न करतो. आज तुमची अध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे, कसा अनुभव आहे आणि काय सांगाल, पुढची तुमची काय कल्पना आहे? नक्कीच. खरं तर आयरेगाव हा आणि भारतीय जनता पार्टीचं एक वेगळं नातं आहे. जगन्नाथ पाटील साहेब हे आयरेगावचे भूमिपुत्र आहे आणि तोच वारसा भारतीय जनता पार्टीचा इथे सातत्याने सुरू आहे. आज जो विभाग माझ्याकडे पक्षाने दिलेला आहे हा संपूर्ण आयरेगाव, सुनीलनगर, म्हात्रेनगर ते संगीतावाडी हा पूर्ण परिसर आयरेगावाचा भौगोलिक परिसर आहे. त्यामुळे इथे बऱ्यापैकी परिचित नागरिक माझ्याशी आहेत
आणि ते पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे नक्कीच तो मी प्रामाणिकपणे काम करेल आणि या भागात संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. बुलढाणा तालुक्यातील धाडच्या दूध संकलन केंद्रातून दूध घेऊन अमर डेअरीचा टँकर बोदवडच्या प्रक्रिया प्लांटकडे जात असताना राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ धोकादायक वळणावर टँकरचा ब्रेक फेल झाल्याने टँकर पलटी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुदैवाने हा टँकर डाव्या बाजूला पलटी झाल्यामुळे मोठी हानी टळली आहे. यात टँकर चालकाला किरकोळ इजा झाली असली तरी जीवितहानी टळली आहे. आवळखेड येथील भीषण पाणी टंचाईच्या समस्येची मनसेने दखल घेत आज आवळखेड येथील आदिवासी पाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा केलाय. मनसेचे पाणीदूत डॉक्टर मनोज यांनी टँकरचे नियोजन केले होते. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील व मनसेचे पदाधिकारी हे पाण्याचे टँकर घेऊन पोहोचले, मात्र शासनाचा टँकर अजूनही पोहोचला नाहीये. आदिवासी बांधवांनी मनसेचे या पाणी पुरवठ्या बदल्यात आभार मानलेत. सेनेकडून आणि खास करून इगतपुरी तालुका अध्यक्ष रामदास आडोळे, मराडे, भगीरथ, सर्व तुमचं नाव कृष्णा भगत, अभिजित कुलकर्णी, इचम ॲडव्होकेट इचम आणि जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार यांच्या या माध्यमातून आणि मान्य राजसाहेबांच्या आशीर्वादानं त्यांच्या आदेशानं या नाशिक जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोरगरीब जनतेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अजूनही पाण्याची सोय झालेली नाही आहे. आज इगतपुरी तालुक्यातलं आवळखेड गावातला पाडा आहे. 2 किलोमीटरहून या भगिनींना पाणी आणावं लागतं. आपण बघितलं एवढी रांग 5 मिनिटात एवढी रांग लागली आहे. गोरगरीब जनता आहे, यांच्यावर अन्याय होतोय. एकीकडे सांगितलं जातं का जल जीवन मिशन योजना ही महाराष्ट्रभर राबवली जाते, मग कुठेही ती आज या गरिबांना पाणी नाही आहे. आणि मग या ठिकाणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी इगतपुरी तालुक्यातील आणि जिल्हा अध्यक्षांनी दोन्ही पण या ठिकाणी नियोजन केलं आहे. आम्ही आज त्या कार्यक्रमासाठी खास करून त्यांना आता दररोज टँकर देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचे मनोजजी चव्हाण हे काम बघतायत. मनसेचे वॉटरमॅन म्हणून त्यांना प्रसिद्ध आहेत आणि ते आज आम्हाला या ठिकाणी हे सहकार्य झालेलं आहे. आणि आज आम्ही सगळे कार्यकर्ते मनसेचे या ठिकाणी आलेलो आहोत. बिरू पण आलेला आहे, मनबिरू, ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आज आलेले आहेत. आणि मी माझ्या माता भगिनींना विनंती करेल की त्यांना रस्ता पण नाही आहे. जे कामं असतील, ज्या अडचणी असतील आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इगतपुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांना आपण सांगा. अवश्य आपल्याला या ठिकाणी मदत केली जाईल आणि आपले प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आणि माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादानं हे प्रश्न सोडवले जातील. आणि माझी शासनाला, इथल्या आमदाराला, खासदाराला विनंती आहे की आपण आमदार हिरामन कोसकर आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी या गावांना या फक्त मतं घेतले आणि नंतर फिरायचं पण नाही. यांचं पाण्याची सोय करायची नाही. यांना पाण्याची सोय करून द्या. स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाली तरी पाण्याची सोय नाही आहे. आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यांना पाण्याची सोय आम्ही आज करून दिलेली आहे. यांना पूर्ण उन्हाळाभर आम्ही पाणी देणार आहोत आणि यांची सोय करून देणार आहोत. कल्याण पूर्वेत अपघाताचे सत्रच सुरू आहे. आज दुपारी एका डंपरने रस्त्याच्या डिवायडरला धडक दिली. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. सुदैवाने आज रविवार असल्याने या रस्त्यावर दुपारच्या सुमारास वर्दळ कमी होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. त्या रस्त्यावरील अपघातांवर नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांनी व महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सातत्याने अशा घटना घडत आहेत कल्याण पूर्वेमध्ये. सांगायचं तात्पर्य एकच आहे की ह्या अशा ओव्हरलोड गाड्या जात आहेत सर्व निवडून आणि ह्या सगळ्या त्यामुळे घटना घडत आहेत. पोलीस प्रशासनाला मागणी केली आहे. आम्ही जी काही मागणी त्यांनी तात्काळ मागणी केलेली आहे. संबंधित गाडीवर गुन्हा पण दाखल केलेला आहे आणि येणाऱ्या सगळ्या ओव्हरलोड गाड्या आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे. ती मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आणि या संदर्भामध्ये लवकरच कल्याणपुरासाठी मोठं आंदोलन छेडण्यात येईल एवढं नक्की सांगतो.